समजा गाडीचा मालक तिथे उपस्थित असेल तर टोईंगवाले गाडी उचलू शकतात काय? तर बघा, रिसेंटली पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार यांच्याजवळ टोईंगचे प्रायव्हेट वर्कर सामान्य लोकांशी उद्धटपणे वागत आहेत अशी कंप्लेंट लोकांनी केली होती. याच मुद्द्यावर सीपी ऑफिस पुणे यांनी एक सर्क्युलर इश्यू केलं. या सर्क्युलरमध्ये सांगितलं गेलंय की जर तुमची गाडी नो पार्किंग मधून उचलताना तुम्ही जर तिथे उपस्थित असला तर तुमच्याकडून फक्त नो पार्किंगचा फाईन घेतला जाणार, गाडी टो करण्याचा फाईन नाही घेतला जाणार. म्हणजे बघा, टू व्हीलरचा टोटल फाईन आहे 785 रुपये, त्यातील 500 रुपये हे फाईन प्लस जीएसटी आहे आणि टोईंगचे चार्जेस आहे 285 रुपये. आणि फोर व्हीलर साठी बघायला गेला तर टोटल फाईन आहे 171 रुपये, त्यातील टोईंगचे चार्जेस आहेत 571 रुपये. तर हे 571 आणि टू व्हीलरचे 285 ही रक्कम तुम्ही जर तिथे प्रेझेंट असला तुमची गाडी उचलताना तर नाही घेतली जाणार. याचबरोबर सम आणि विषम तारखा लक्षात न घेता लोकांनी वाहन लावल्यास टोईंग व्हॅन मधील पोलिसांनी त्याबाबत लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट करायची. ट्रॅफिक कॉन्स्टेबल यांना ई चलानच्या मशीन आणि वॉकी टॉकी सोबत ठेवण्याचा पण आदेश दिला आहे. व सर्वात महत्वाचं म्हणजे ऑड आणि इव्हन रोल बाबत जास्तीत